वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. विजय वडेट्टीवारजी, ज्या प्रकारे आता शिवसैनिकांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वडेट्टीवारजी शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं आहे, काँग्रेसवरती पूर्णपणे खापर पडलेलं आहे की आंबेडकरांना त्यांनी तुरुंगात ज्यांनी टाकलं होतं आणि त्यांनाच आता एकीकडे त्यांच्याच नावाने घोषणा देत नाही, असं आहे, उलटा चोर कोतवाल को दाटे अशी म्हण आहे. चोरी करायची, बाबासाहेबांचा अपमान करायचा आणि पाप ढाकण्यासाठी काँग्रेसकडे बोट दाखवायचा. या देशामध्ये बाबासाहेबांना जो जो मान आणि सन्मान आणि बाबासाहेबांना दिला तो काँग्रेसने दिला आहे. बाबासाहेबांचा सन्मान काँग्रेसने केलाय, त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान काँग्रेसने केलाय. म्हणूनच त्यांना संविधान निर्माण करण्याचं काम त्यांच्या हातात सोपवलं गेलं. वारंवार काँग्रेसकडून आंबेडकरांचा अपमान केला जात होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि आता त्यांच्याच नावाने घोषणा देत आहेत. शिवसैनिकांनी सुद्धा तोच मुद्दा उपस्थित करत तुम्हाला पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न असं आहे, मी सांगितलं की आपण पुढे येऊ शकत नाही, दुसऱ्याला पुढे करून आपलं पाप लपवायचं. केवळ हे आता चळवळ ही संपवण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे का? आणि अमित शहा यांच्याकडून जे वक्तव्य केलं होतं त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? नक्कीच त्यांना संविधानाशी काही देणं घेणं नाही आहे. मजबुरी म्हणून संविधानाच्या काम करतायत. त्यांना तर मनुस्मृतीवर देश चालवायचा आहे. त्यांचा असली चेहरे पे नकली चेहरा असतो ना, नकली नकाब, तो त्यांच्या सहज बोलण्यातून उघड झाला आहे. म्हणजे बाबासाहेबांना ते किती मानतात किंवा बाबासाहेबांच्यावर किती श्रद्धा आहे हे कालच्या वक्तव्यावरून ते बेगडी प्रेम जे असते ते दिसून आलंय.